मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांच्या कर्जमाफी संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण असा जी.आर. हा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर त्याच शासन निर्णयाविषयी थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त व्हिडिओज करिता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर शेतकरी मित्रांनो, दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानुसार राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रक्कम वितरित करण्यात आली आहे। तर सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी एकूण 379.99 लाख रुपये निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे। त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे एकूण 379.99 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, त्यासाठीच हा शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे एकूण 379.99 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। वित्त विभागाच्या दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजेच 265.99 लाख रुपये या ठिकाणी राज्यात जुलै 19 ते ऑगस्ट 19 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य कार्यक्रम अर्थसहाय्य या लेखाशीर्षा अंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच जे जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे जे बाधित शेतकरी होते त्यांच्यासाठी कर्जमाफी करिता या ठिकाणी एकूण सध्या जे शासन निर्णयानुसार 265,99,000 रुपये इतका निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। तर या संदर्भातील काही अपडेट आल्यास त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्की देण्यात येईल। त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। आणि तुम्हाला हा शासन निर्णय सविस्तररित्या वाचायचा असेल तर याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे, तेथून तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करून वाचू शकता। धन्यवाद।